नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी टोकियोत जाल्ल्या 15व्या भारत जपान वर्सुकी शिखर सभेत जपानी समपदस्थ शिगेरो इशिबा वांगडा वांटो घेतलो. फाल्यां चीनांतल्या तियानजीन शारांत शांघाय सहकार संघटनेच्या 25व्या शिखर सभेची सुरवात जातली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणेशोत्सव उत्सवात सहभागी जावपाक 2 दिसांच्या मुंबय दौऱ्यार काल सांजे पावले. फुटबॉलांत भारतान काल नेपाळाचेर 5-8 असो विजय मेळोवन 2025च्या साफ अंडर-17 बायलां अजिंक्यपद स्पर्धेचें विजेतेपद पटकायलें. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी टोकियोत जाल्ल्या 15व्या भारत जपान वर्सुकी शिखर सभेत जपानी समपदस्थ शिगेरो इशिबा वांगडा वांटो घेतलो. शिखर सभे वेळार दोनूय फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंदांच्या पुराय व्याप्तीचो नियाळ घेतलो आनी खाशेली रणनीती आनी जागतीक भागीदारी फुडल्या पांवड्यार व्हरपाच्या मार्गाचेर चर्चा केली. जापानी कंपनियों ने भारत में $40 बिलियन से ज्यादा का निवेश किया है. मात्र पिछले 2 वर्षों में $13 बिलियन का प्राइवेट इन्वेस्टमेंट हुआ है. जेबीआईसी कहता है कि भारत सबसे प्रॉमिसिंग डेस्टिनेशन है. जेट्रो बताता है कि 80% कंपनियां भारत में एक्सपांड करना चाहती और 75% ऑलरेडी मुनाफे में है. यानी इन इंडिया कैपिटल डज नॉट जस्ट ग्रो, इट मल्टीप्लाइज. संयुक्त पत्रकार परिशदेत उलयतना प्रधानमंत्री मोदी आनी तांची चर्चा उत्पादक आनी उद्देशपूर्ण आसा अशें सांगलें. संवसारीक शांतताय आनी स्थिरते खातीर भारत जपान भागीदारी गरजेची आसा अशें तांणी मान्य केलें. मिलकर एक जापान रेडी वर्कफोर्स तैयार करिए. आ शेयर्ड वर्कफोर्स विल लीड टू शेयर्ड प्रॉस्पेरिटी. इंडिया and Japan's partnership is strategic and smart, powered by economic logic. We have turned shared interest into shared prosperity. India is the springboard for Japanese businesses to the global south. Together, we will shape Asian century for stability, growth and prosperity. भारत नवनिर्माणावरवीं पुराय संवसारांत बदल घडोवन हाडटा अशें जपानचे प्रधानमंत्री शिगेरो निशिबा हांणी आपल्या निवेदनांत म्हळां. पूरक आनी परस्पर संबंद आसप भारत आनी जपान ह्या दोगां खातीर फायदेशीर आसा अशें तांणी सांगलें. हाचे आदीं मोदी हांणी सभापती फुकुशिरो नुकागा आनी जपानांतल्या संसद सदस्यांच्या पंगडाची भेट घेतली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत मोदी हांणी सांगलें की भारत आनी जपान हांचे मदल्या घटमूट आनी इश्टागतीच्या संबंदांचेर चर्चा जाली. तशेंच चंद्र ध्रुवीय संशोधन म्हळ्यार लुपॅक्स कार्यावळी खाला चंद्रयान 5 मोहिमे खातीर भारतीय अंतरीक्ष संशोधन संघटना म्हळ्यार इस्रो आनी जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी म्हळ्यार जॅक्सा हांचे मदीं जाल्ल्या कबलातीकूय मोदी हांणी येवकार दिलो. ह्या वेळार उलयतना जपानचे प्रधानमंत्री शिगेरो निशिबा हांणी भारताच्या परिवर्तनकारी जागतीक परिणामाची तोखणाय केली आनी जपानाच्या अर्थवेवस्थेत कुशळ भारतीय प्रतिभेचें चडांत चड आस्पाव करपाचो उलो मारलो. उपरांत प्रधानमंत्री मोदी हांच्या जपान भेटी विशीं प्रसार माध्यमांक म्हायती दितना परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री हांणी सांगलें की कायद्याच्या राज्याचेर आदारीत मुक्त उक्ते शांत आनी आर्थीक नदरेन गतिमान भारत पॅसिफीक वाठारा खातीर सामायिक दृश्टिकोनाक बळगे दिवपी सुरक्षा सहकार्या विशीं संयुक्त घोशणापत्र आपणावपाक दोनूय देशांनी मान्यताय दिल्या. फाल्यां चीनांतल्या तियानजीन शारांत शांघाय सहकार संघटनेच्या 25व्या शिखर सभेची सुरवात जातली. 2 दिसांच्या शिखर सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हजर रावन संवसारीक फुडाऱ्यांकडेन उच्च पांवड्यावेली चर्चा करपा खातीर वांटो घेतले. 2025 वर्साच्या शिखर सभेत जागतीक प्रशासनात नव्या नेमांक तयार करपाक म्हत्वाची भूमिका आसतली आनी प्रादेशीक सुरक्षा, जोडणी, टिकाऊ उदरगत आनी वांगडी राज्यां मदीं एकचार वाडोवप अशा मुखेल प्रस्नांचेर लक्ष केंद्रीत करतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणेशोत्सव उत्सवात सहभागी जावपाक 2 दिसांच्या मुंबय दौऱ्यार काल सांजे पावले. शाह आयज मुंबयतल्या फामाद गणेश मंडळांपैकी एक आशिल्ल्या लालबागचा राजाक भेट दितले. ते मुंबयतल्या वांद्रे आनी अंधेरी वाठारांतल्या कांय हेर गणेश मंडळांकूय भेट दितले. ह्या भेटी वेळार शाह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हांची भेट घेवन सद्याची राजकीय परिस्थिती, सुरू आशिल्लें मराठा आंदोलन आनी आगामी महाराष्ट्र थळाव्या स्वराज्य संस्थाच्या वेंचणुके खातीर भाजपाच्या तयारीचेर चर्चा करतले अशी अपेक्षा आसा. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हळ्यार ट्रायन इमारतींतल्या नेटवर्कांची गुणवत्ता सुदारपाक 8 डिजिटल कनेक्टिव्हिटी रेटिंग एजन्सीज म्हळ्यार DCR-1 मान्यताय दिल्या. मंत्रालयान म्हळां की ह्या एजन्सीक आतां मालमत्ता मदीं डिजिटल कनेक्टिव्हिटीचें मुल्यांकन आनी रेटिंग करपाक अधिकृत आसात. ट्रायन म्हायती दिली की नोंदणी नियम आनी अधिकृत नियमावली प्रमाण कनेक्टिव्हिटीचें मुल्यांकन करतले आनी ते कामगिरीच्या आधारान इमारतींक स्टार रेटिंग दितले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. तुमच्या भोवतणच्या आनी संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात
सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आकाशवाणी पणजी. आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी गुवाहाटीच्या श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र आंतरराष्ट्रीय सभाघरात आसामाचे मुख्यमंत्री गोलब बोरबोराच्या वर्सभर चलपी जन्मशताब्दी समारंभाचें उक्तावण केलें. गोलब बोरबोरा हे थोड्याच काळा खातीर मुख्यमंत्री आसले तरी तांच्या काळांत राज्यांत जायत्यो म्हत्वाच्यो संस्था स्थापन जाल्ल्यान आसामाच्या सामाजीक आर्थीक उदरगतीत गोलब बोरबोराचो व्हड वांटो आसा अशें शाह हांणी सांगलें. शाह हांणी गोलब बोरबोराच्या जिविताचेर आदारिल्ल्या पुस्तकाचें अनावरण ह्या निमतान केलें. माजी सैनीक योगदान भलायकी येवजण म्हळ्यार ECHS सुविधेचो विस्तार करपाक सरकारान मान्यताय दिल्या. लश्करी प्रशिक्षणाक अयोग्य जाहीर केल्ल्या वा हेर तरेन वैजकी नदरेन प्रशिक्षणाक अयोग्य आशिल्ल्या अधिकारी कॅडेटाक हे येवजणेंत सुविधा दितात. सशस्त्र दळाच्या स्वाभिमान आनी कल्याणा खातीर आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करपा खातीर मंत्रालयान हें पावल उबारलां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी राष्ट्रीय खेळां दिसा निमतान अमृत उद्यान हांगा खेळगड्यां कडेन संवाद सादलो. खेळां दीस मनोवपा खातीर खेळगडे आनी खेळगड्यांक अमृत उद्यानांत खाशेलो प्रवेश दिलो. फुडल्या म्हयन्याच्या 14 तारखे मेरेन पार्क उक्ते उरतले. अमृत उद्यानांत फुकट प्रवेश आसा आनी शाळेच्या पंगडाक राष्ट्रपती भवन संग्रहालयातूय फुकट प्रवेश मेळटा. तशेंच पर्यटकांक ऑनलायन तिकेट बूक करूं येता. मजगतीं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल नवी दिल्लींत भौशीक क्षेत्रांतल्या उपक्रमांक 2022-23 स्कोप एमिनन्स पुरस्कार प्रदान केलो. हे मेळाव्यांत उलयतना राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हळें की स्वातंत्र्या पासून भौशीक क्षेत्रांतले उपक्रम आर्थीक विकास आनी सामाजीक समावेशनाचें एक शक्तिशाली साधन जालां. स्वाधीनता के बाद से पब्लिक सेक्टर आर्थिक विकास और सामाजिक समावेश का एक शक्तिशाली माध्यम रहा है. पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस ने औद्योगिकरण, बुनियादी ढांचे के विकास, सामाजिक उत्थान की आधारशिला तैयार की थी. समय के साथ इन एंटरप्राइजेस का विकास हुआ. इन सभी परिवर्तनों के बीच सार्वजनिक क्षेत्र के उद्यम अपने प्रदर्शन से आर्थिक तथा राष्ट्रीय लक्ष्यों को प्राप्त करने में महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं. नवी दिल्ली स्थानकावेल्या होल्डिंग एरियाचें काम जलदगतीन पुराय करपाचें रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आवाहन केलां. सणांच्या काळात गर्दीचें वेवस्थापन बरें जावचें हे खातीर हे निर्देश रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी अधिकाऱ्यांक दिले. वैष्णव हांणी नवी दिल्ली स्थानकाक भेट दिली आनी स्टेशन परिसरांत बांदपी होल्डिंग एरियाचो आढावो घेतलो. सणाच्या काळात प्रवाशांचें सुरळीत वेवस्थापन जावचें हे खातीर नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या अजमेरी गेट कडेन कायमस्वरुपी होल्डिंग एरिया बांदतात. नवी दिल्लीत पत्रकारां कडेन उलयतना वैष्णव हांणी म्हळें की नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचेर कायमस्वरुपी होल्डिंग एरियाचें बांदकाम वेगान सुरू आसा. केंद्रीय खेळां वेव्हार आनी खेळां मंत्री मनसुख मांडविया हांणी राष्ट्रीय खेळां दिसा निमतान भारताक पयलो मोंडो ट्रॅक मेळिल्ल्याचें सांगलें. तांणी नमूद केलें की भारत हो मोंडो ट्रॅक आशिल्लो 25वो देश जाला, कारण हाचे आदीं जगांतले फक्त 24 देशां मदीं हो ट्रॅक आशिल्लो. आज राष्ट्रीय खेल दिन के अवसर पर देश को पहला मोंडो ट्रैक मिला है. ये मोंडो ट्रैक दुनिया के 24 कंट्री के पास है. 25वां कंट्री हम बने हैं, जो हमारे एथलीट, पैरा एथलीट सभी को खेलने के लिए बेस्ट एनवायरनमेंट देता है, बेस्ट व्यवस्था उपलब्ध कराता है. ये ट्रैक आने वाले दिनों में देश के कई मेडल के साक्षी बनेंगे. फुटबॉलात भारतान काल थिम्पू हांगच्या चांगली मिथांग स्टेडियमाचेर नेपाळचेर 5-0 असो विजय मेळोवन 2025च्या साफ अंडर 17 बायलां अजिंक्यपद स्पर्धेचें विजेतेपद पटकायलें. ह्या दमदार विजया सयत यंग टायगर्सान 5 सामन्यांत 15 गूण घेतले आनी गुणतालिकेत अव्वल स्थान मेळयलें. बॅडमिंटनात सात्विक साईराज रंकीरेड्डी आनी चिराग शेट्टी ह्या स्टार दादल्या दोट्टी जोडयेन पॅरिसांतल्या जागतीक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरयेत धडक मारल्या आनी स्पर्धेत भारताक पदक निश्चित केलां. जागतीक क्रमवारीत 9व्या स्थानार आशिल्ल्या ह्या जोडीन उपांत्य फेरयेत दुसऱ्या मानांकीत मलेशियाच्या आरोन चिया आनी सो वुई यीक हाचो 21-12, 21-19 असो पराभव केलो. हाचे आदीं सात्विक आनी चिराग हांणी टोकियोत जाल्ल्या 2022च्या जागतीक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिखिल्लें. तांच्याच पदकाक लागून 2011 पासून प्रत्येक जागतीक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची पदक जिखपाची मालिका अबाधित उरल्या. भारतीय जोडी आतां आज सेमीफायनलीत जागतीक क्रमवारीत 11व्या क्रमांकार आशिल्ल्या ली यू आनी चीनच्या बो यांगचेन हांचे आड झुजतली. मजगतीं PV सिंधूचो 6वो जागतीक अजिंक्यपद पदक घेवपाचो यत्न अयशस्वी जालो, कारण तिका इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वारदानी कडच्यान 14-21, 21-13, 16-21 असो पराभव पत्करचो पडलो. दर्यादेग कर्नाटक, हिमाचल प्रदेश, पंजाब आनी उत्तराखंडात आज कांय सुवातींनी पावस पडटलो असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. ईशान्य बिहार, राजस्थान, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दक्षिण भारतात कांय सुवातींनी पावस पडपाचो हवामान खात्यान अदमास दिला. फुडल्या 5 दिसांत वायव्य भारतात कांय सुवातींनी पावस पडपाची शक्यताय आसा,
तर 2 सप्टेंबर मेरेन हिमाचल प्रदेशांतल्या कांय सुवातींनी पावस पडपाची शक्यता आसा अशें हवामान खात्यान सांगलां. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी टोकयोत जाल्ल्या 15व्या भारत जपान वर्सुकी शिखर सभेत जपानी समपदस्थ शिगेरू इशिबा वांगडा वांटो घेतलो. फाल्यां चीनांतल्या तियानजीन शारांत सांघाय सहकार संघटनेची 25व्या शिखर सभेची सुरवात जातली. फुटबॉलांत भारतान काल नेपाळाचेर 5-8 असो विजय मेळोवन 2025च्या साफ अंडर 17 बायलां अजिंक्यपद स्पर्धेचें विजेतेपद पटकायलें. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो एका सांजेच्या 6:30 नमस्कार.